आज बनवूया नारळी पौर्णिमा विशेष नारळ घालून केलेला भात। तूप घेतले, लवंग वेलची टाकून घ्यायची, दालचिनी टाकून घ्यायची, बदाम पण काजू पण तुपावर, ओला नारळ ना किसून घेतलाय, हा पण तुपावर परतून घ्यायचाय। तांदूळ टाकून घ्यायचा, हा पण थोडासा परतून घ्यायचा। हे अर्धी वाटी पाणी घेतले आणि हा गुळ याच्यात टाकून घ्यायचा। गुळ ना विरघळून घ्यायचाय, तर तुपावर परतून घ्यायचं। आता हे नारळाचे दूध आहे ना याच्यात घालून घ्यायचंय, हे मिक्स करून घ्यायचे। चिमूटभर मीठ घालून घेणार। त्याचा पाक तयार झालाय। आता गाळून ना याला टाकायचं, म्हणजे माती वगैरे काही। हे मिक्स करून घ्यायचंय। गुळ आहे म्हणून जायफळ। भात ना शिजत आलाय, याच्यावर मी ना झाकण ठेवणार आहे। झाकण काढून बघू आता। एकदम छान लागतो खायला। आणि हा नारळी पौर्णिमेला ना कोकणामध्ये केला जातो हा भात।